मी काय म्हणतो, ॲटोमॅटिक घरात बल्ब लागतो टाळी वाजवायला, पण टाळी वाजवायला माणूस लागतो की नाही? सेन्सर बसवले पण हात लावायला माणसाचा हात पाहिजे की नाही? सेन्सरला, संगणकाला मानवाने जे दिलं ते त्याच्या संग्रहित आहे. तुम्ही दिलंच नाही तर आजचं कीर्तन रेकॉर्डच झालं नाही, हार्ड डिस्कला ठेवलंच नाही तर येईल कुठून? म्हणजे प्रॅक्टिकली करावं लागेल ना कोणाला. ते करता मनुष्य आहे आणि कर्त्याचा करता ब्रह्मांडाचा नायक आहे. विठाला गाडीला ड्रायव्हर लागतो, देशाला राष्ट्रपती लागतो, प्रधानमंत्री लागतो, राज्याला राज्यपाल मुख्यमंत्री लागतो, गावाला सरपंच लागतो, सप्ताहाला मार्गदर्शक महाराज लागतो, घर चालवायला करता पुरुष लागतो किंवा करती स्त्री लागते. तर मग हे जग चालवायला, सारथ्य करायला कुणीतरी अपेक्षित आहे, त्याचं नाव ईश्वर आहे. केवळ अर्जुनाच्याच रथात महायुद्धाच्या प्रसंगाला कुरुक्षेत्रात परमात्मा बसले असा वेगळा अर्थ लावू नका. तुम्ही आणि मी अर्जुनच आहेत आणि तुमचं माझं आजही युद्धच चालू आहे. आपल्यासमोर आजही दुःशासन आहे, आजही कंस आहे, आजही षडानन आहे, आजही कर्ण आहे, अजूनही अश्वत्थामा आहे. दुष्ट प्रवृत्तीचे जे जे लोक आपल्याला रोज भेटतात ते त्याच रूपातलेत ना. आणि अर्जुनाची भूमिका स्थितप्रज्ञाची आहे, त्याला ते युद्ध करायचं आहे. मग त्या अर्जुनाला रथ चालवायलाही परमात्मा लागत होते आणि तुमचा माझाही 10 इंद्रियाचा रथ, याला दशरथ म्हणतात. हा रथ चालवायलाही परमात्माच इथे बसलाय. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामू विषयावरी. यांनी जर हा रथ चालवायचा सोडला आणि हातातली दोरे ढिल्ले केले तर आपला रथ संपलं, खलास. मग उशा लावा, दोऱ्या बांधा, अगरबत्ती लावा, कापसं घाला, काही घाला, ते जाग्यावर. मला एकाने विचारलं रथाचं काय झालं. म्हणलं काही नाही, रथ चालवणारा गेला. घरात करोडो रुपयाची फिटिंग केली, 2 कोटीचा बंगला आहे अंडरग्राऊंड. मला कंडक्टर आणि सेमी कंडक्टर हे पण कळतं बरं का, वायरिंगमधलं. केली सगळे फिटिंग, टकाटक LED वगैरे लावल्या. पण तुम्हाला प्रश्न विचारतो, जुन्या काळातला एक बल्ब लावला 25 पासून 200-500 पर्यंतचा. बटन टाकल्या ऊर्जा व्होल्टेज बल्बाला न सहन झाल्यामुळे होल्डरच्या आत 2 सजाती विजातीय ध्रुवाच्या 2 पितळी पिना असतात, त्या वितळतात, ब्लास्ट होतं. दुसरं प्रकरण, टंगस्टन धातूची तार वितळते म्हणजे तुटते आणि पडते. पण काही आपल्याच चालक असे ते बल्बाला असं करते. मी किल्ले स्वतः तर, आणि ते लागलं की आला. तसं मारताना काही लोकांना वाटतं हे चिटकलं तर चिटकलं, नाही जाणारच आहे. विठाला मर्क्युरी व्हॅपर लॅम्पमध्ये बल्फात टंगस्टन धातूची जशी तार आहे, तसं अध्यात्मातल्या वेदांतात आज चैतन्य, त्या चैतन्याचं नाव आहे कूटस्थ चैतन्य आणि व्यापक आहे त्याचं नाव ब्रह्मचैतन्य. चैतन्य गेलं की समय, बल्ब, फिटिंग, होल्डर, PUP काही मजा नाही, अजिबात नाही. समय घेतली 1 लाखाची कोणत्याही सप्ताहात दीप प्रज्वलन करायला, वातच नाही कळलं, वातच नाही. आणि वात आहे तर तेल नाही, तेल आहे तर वात नाही, आणि वात आहे तेल आहे तर अग्नी प्रज्वलित नाही. तसं ही समय आहे पण ज्योत प्रज्वलित नाही ना. ती प्रज्वलित ज्योत ज्याच्यामुळे चालती त्याचा सारथी ब्रह्मांडाचा नायक आहे. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, संकटी सायासे गजेंद्रासी. गजेंद्राची भागवतात कथा, इथं भागवत कथा चालू आहे का? बरं, हां, भागवताचा अर्थ तुम्हाला ते महाराज सांगतील किंवा आज उद्या ऐकायला मिळेल. भागवत म्हणजे एक्झॅक्टली नेमकं काय. एकनाथ महाराजांनी तुकडाच पाडला एका ओवीत. एकनाथ महाराज म्हणाले, मंथोणी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतित अर्थ श्रीमत भागवत हरिलीला. त्या भागवतात गजेंद्राची कथा आली आहे. कोणाची कथा आली आहे? आईला जाग करावं त्यामधल्या गजेंद्राला. विठाला
गजेंद्र आलाय हा आवाज ऐकला की सिंह आले, वाघ आले अरण्यातले. ऐकताय ना? कोण कोण आले? वाघ आले, सिंह आले, श्वापद आले आणि हत्ती डुलत चालला. कोण 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 कोण? हत्ती गजेंद्र. काही वाक्य हळू बोलावेत आणि वाक्याने काही वाक्य मोठ्याने बोलावेत. लोकांच्या कल्याणासाठी नाही, लोक जागे होण्यासाठी. उत्तिष्ठत जाग्रत अप्राप्य वराणी बोधात. उठा, जागे व्हा रे आणि स्मरण करा पंढरीनाथा. श्रोतो चिंतनीय भूमिका ऐका मुद्दाम. त्या माऊलीचे काय आपण मुद्दाम हे करत नाही, कष्टामुळं, त्रासामुळं, वयामुळं झोप येते, पण जागं करावं लागतं कीर्तनात. तुम्हाला एक वाक्य बोलू का? बरणीतलं लोणचं हलवल्या विना पाणी सुटतं का? तुम्हाला अनुभव नाही का लोणच्याचा? हो. आयतं खाता का तुम्ही सगळ्याजणी? लोणचं पूर्वी मडक्यात करायचो आपण, कपडा बांधायचा आणि सकाळी उठल्या उठल्या त्याला पाणी सुटलं की ते चविष्ट होतं. एसटीतली माणसं ब्रेक दिल्याविना जागा होत नाही, बरणीतला हलवल्या विना गोड लागत नाही, मंडपात बोलल्या विना जागे होत नाहीत. असे 3 प्रकरण आहेत. काही ठिकाणी बोलावं लागतं प्रेमापोटी. गजेंद्र हत्ती डुलत डुलत निघाला. ऐका, गजेंद्राचं नुकतंच लग्न झालेलं, 2-3 वर्षात पिलं झालेली आहे, बायको तारुण्यात, आणि गजेंद्र निघाला. गजेंद्राच्या पाठीमागं त्याची मेहुणी. कोणती मेहुणी? धाकटी का थोरली विचारू नका, फक्त मेहुणी. आजही जीव गजेंद्रच आहे. जीव कोण आहे? पायावर नका जाऊ, त्याला 4 आहेत आणि आपल्याला 2. आपण गजेंद्रच आहेत. संकटात अडकलेला जीव, त्याचं नाव गजेंद्र. गजेंद्र स्नानासाठी गेला. काळक भिन्न पाणी आहे. हा. तिथे गंधर्व गाण गातायत आणि अप्सरा स्नानासाठी येत आहेत. पुढचं वाक्य ऐका. अप्सरांनी स्नान त्या पाण्यात केलं की त्या पाण्याला लिक्विड सारखा सुगंध दरवळतो. म्हणजे सैंडचा हात एखाद्या कपड्याला लागल्यावर वास कसा दरवळतो, तद्वत सुगंधी पाण्याचा वास येत होता. आणि मग फेसाळीला पाणी आणि स्फटिक प्रवाळ, वैडूर्य, पाचू हे त्यातनं स्वच्छ दिसत होते, नर्मदेच्या पाण्यासारखे. गजेंद्र गेला आणि गजेंद्राने पहिलं पाऊल आपलं पाण्यात टाकलं. पाणी ढवळलं, गढूळ झालं आणि पाण्यातल्या मगराने गजेंद्राला पकडला. पाणी स्वच्छ होतं, आता झालं गढूळ. आपलं जीवन स्वच्छ आहे, पण नको तिथे पाय टाकल्यावर ते गढूळ होतं. सडकीहून चालावं, नालीत दगड मारल्यावर रेंदा कोणाच्या अंगावर येईल? चिखल आपल्याच अंगावर येईल. गजेंद्राला कळलं नाही, त्याने दगड टाकला, म्हणजे पाय टाकला. मनोज महाराज, पेटी वादक, पखावज वादक आणि स्कॅनर व्हिडिओवाले उगले. ते पाणी असं उडलं अंगावर गजेंद्राच्या. त्याने चित्कार केला, सोंड वर केली. तेवढ्या गडबडीत त्या मगराने पकडलं. पण आनंदाचा भर असतो माणसं प्रपंचात, जेव्हा यंग जनरेशन असतं तेव्हा तो फार वेगळ्याच लोणावळा, माथेरान, खंडाळा या विचारात असतात. गजेंद्र तसाच होता. नवीन सोंडेत पाणी घेतलं, पाय धरलाय बरं का खाली, कुणी? मगरीने. सोंडेत पाणी घेतलं ना अशी सोंड केली, फवारा मागं मारला. कसा? जसा बाथरूममध्ये हल्ली आता कॉक फिरवल्यानंतर शॉवरमधून पाणी येतं तसा. कळलं तुम्हाला? हा शॉवरचं थंड पाणी अंगावर आल्यावर गजेंद्राची मेहुणी खुश झाली. ती म्हणाली, भाऊजी किती सॉलिड स्वभाव आहे तुमचा, खरंच जबरदस्त. खरं ताईला काही कळत नाही, खरं मॅरेज माझं तुमच्या बरोबर व्हायला पाहिजे होतं. गजेंद्र खुश. गजेंद्राला लागतं काय? गजेंद्र खुश. पण त्याला कळे ना आपला पाय पकडलाय. संसाराने तुमचा पाय पकडलाय की नाही मला प्रामाणिकपणे बसल्या बसल्या हो म्हणा की रे. मी काही तुम्हाला लगेच संन्यास घ्या म्हणत नाही, तात्काळ. पण अडकलात की नाही तुम्ही? पाय पकडला की नाही? टोचतंय की नाही? ताप येतोय की नाही? कर्ज होतंय की नाही? शेती त्रास होतोय की नाही? बोला ना. नोकरी लागते की नाही? हा त्रासच आहे, ह्या वेदनाच आहेत. भांड्याला भांडं लागतं की नाही? बायको म्हणते की नाही? तुम्हाला काही कळत नाही, म्हणते की नाही? नाही म्हणत. मला एकदा म्हणली तर संन्यास घेतला बघ बाई मी. आता तुम्हाला वाटत नाही त्याला मी काय करू? खुश झाली मेहुणी. खरंच भाऊजीचं प्रेम आहे. आता भाऊजी पाण्यात अडकला होता, तिला काय माहिती आहे? याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी मागं पाहिलं बायकोकडं. अगं
पाय अडकलाय, मागे वरती म्हणली बाई खोल पाणी आहे, लेकर कोवळेत अजून, तुमचं काय? कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी. प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाची, टाळ वाजवा टाळ. प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी. आ राहती निराळी, राहती निराळी, रांडा पोरे सकळ, रांडा पोरे सकळ, रांडा पोरे कळो येईल अंत काळी, 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 कळो येईल अंत काळी. तुम्हाला आज नाही कळायचं, एक दिवस असा येईल की मी कोणासाठी एवढा प्रयत्न केला, कोणासाठी कष्ट केले, का केले. हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा बोलण्यासाठी तोंड शिल्लक राहत नाही. असूनही डोळे असूनही पाहू देत नाहीत, कान असूनही ऐकू येत नाहीत, डोळ्यातून धारा लागतात आणि शेजारचे म्हणतात काय झालं, काय झालं. आम्हीच ना सगळे तुम्हाला. बर होता तेव्हा कधी पोहे दिले नाही, चहा दिला नाही, आणि ते मेलं की बायको म्हणते इकडं बघा ना माझ्याकडे एकदा. आत्ता जेव्हा बघायचं तेव्हा म्हणले तुमचं वाटोळ होऊ द्या. आत्ता होय. पेटी वाजक तुम्हाला प्रपंचातला अनुभव नाही काय असा? अवघड समस्यात दृष्टांत एवढाच सांगायचा ही तुम्हाला. मला रंगवायचं नव्हतं, तुमच्याकडनं काही टाळ्या घ्यायच्या नाहीत, कमवायचं नाही, माझा वेळ आहे संपला, मी वेळेचा बांध दिलाय. श्रोते हो, गजेंद्र अडचणीत आला, मगरीने पाय धरला, वेठीस आला, सहस्त्र वर्ष ही घटना घडली, संतांचं वर्णन आहे. रडकुंडीला आला, काय करावं कळेना, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. नदीच्या काठावर एक कमळाचं फूल पाहिलं, असं घेतलं सोंडेत, आणि कुठे व्हावं, कसं व्हावं, मंत्र नाही, तंत्र नाही, उपासना नाही, मार्गदर्शन नाही कोणाचं, घेतलं आणि नारायणा. बोलता पण येत नाही, पशुला कुठं बोलता येत आहे. वाहिलं. भगवंताला दया आली की गजेंद्रने मेरे लिए पुष्प समर्पित किया है. लक्ष्मी म्हणाली कुठं चाललात, हे हटकणं काही आजपासून थोडंच आहे. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. कुठे चाललात, नाही नाही कुठे चाललात. विष्णू म्हणाले अगं काही काम महत्त्वाचे असतात, कॅबिनेट असतात, सगळ्याच गोष्टी ओपनली मीडिया तंत्रासमोर बोलू नाहीत, काही ब्रॅकेटमध्ये ठेवाव्यात. नाही पण नेमकं कुठे, मी पण आले असते. अगं कुठे, बाजारात ठीक आहेस तू, इथे युद्धाला मला जाऊ दे ना. नाही पण मी पण येते, बैस. भगवंतानी गरुडाला मागं टाकलं, अशी कथा आहे. आणि भगवान वेगानं आले. हा कहे लक्ष्मी और ती कहे गजराज. आले आणि आपल्या हातातलं सुदर्शन चक्र सोडलं. काय लॉजिक आहे याचं? सुदर्शन, सु म्हणजे उत्तम, दर्शन ज्याला घडतं त्याचं नाव सुदर्शन. करवतयन रक्त निघालं फाटलं नॉट. दुष्टसुद्धा ज्याने बदलतो तो सुदर्शन. ते सुटलं, गरगर गरगर फिरत गेलं, बरोबर त्या मगरीच्या दाढेत असं अडकलं. आ झालं ते, रक्त निघालं, दाढा पडल्या, मगर धाडकीने बाजूला पडला आणि गजेंद्र सुटला. वरून फुलांचा वर्षाव झाला आणि भगवंताचा जे जयकार सगळ्यांनी केला. पंढरीनाथ भगवान की जय. एवढं तरी काम करा बसल्या बसल्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुष्पवृष्टी झाली, गजेंद्र सुटला, दीर्घ श्वास सोडला आणि मग डुंकून पाहिलं तर बायको जवळच. डुंकून पाहिलं तर मेहुणी उभीच होती. ती म्हणाले आहेत हं आम्ही उभेत. गजेंद्र मला आता उभा राहू नका, थांबू नका, तुम्ही माझे किती मला आत्ता कळलेलं आहे. तुम्ही तुमच्या मार्गाला निघा, मी माझ्या मार्गाने निघालो. आता ते रडत होते सगळेजण. गजेंद्राने ऐकलं नाही. विमान आलं म्हणे,
मी काही पाहिला नव्हतो, पुराणावर माझा विश्वास आहे. तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचार. विमान आलं बरं का, विमानात गजेंद्र बसवला. आता विमान किती वेटचं असेल कल्पना करा, गजेंद्रासारखा बलदंड हत्ती बसतो म्हणल्यावर. विमान आकाशमार्गानं वर ईश्वराच्या वैकुंठात गेलं. परमात्मा खाली उतरले. थोडक्यात हल्लीच्या भाषेत फ्रेश झाली. लक्ष्मी जवळ आली, पायाची सेवा करायला लागली. गजेंद्राला एक खुर्ची टाकली. ऐकता का, गजेंद्राला एक खुर्ची नव्हती पण टाकली, तुम्हाला कळण्यासाठी खुर्ची टाकली. गजेंद्र बसला. गजेंद्राची समोर नजर गेली. गजेंद्र म्हणला देवा, ताटकीने उठला. गजेंद्र म्हणला देवा एक शंका विचारू का? आपण दोघं इथं वैकुंठात येण्याच्या आधी हा मगर इथं कॅबिनेट रांगेत पाहिला कसा? नाही कळत तुम्हाला? विरोधी लढलोत, वाद घातले, स्टेजवर शिव्या घातल्या, हे पण नाही कळत? अहो दिलीपराव, विलासराव जवळचे तुम्हाला, चाकूरकर जवळचे, निलंगेकर जवळचे. आमचा त्याचा विरोध, त्यांनी मला एक वर्षभर त्रास दिला, सहस्त्र वर्ष. मला सोडायला तुम्ही आलात आणि हा विरोधी माणूस कॅबिनेट पदावर पहिल्या रांगेत कसा? हा ना, मग मगरच सांगतो, माझा चुलता थोडाच म्हणतो मी. मगर मगर पहिल्या रांगेत कसा काय? शंका आहे बरं का कोणाची? गजेंद्राची. कोणाला? देवाला प्रश्न आहे. त्रास देणारा घटक विरोधी प्रकरणातला पहिल्या रांगेत कसा काय? काय देवाची खासियत आहे, काय बोलणं, काय मार्मिक शब्द आहे. देव म्हणाले गजेंद्रा तुला ऐकत नाही, तू माझा भक्त आहे की नाही? हो. तू संत आहे की नाही? तू माझी सेवा केली की नाही केली? माझं गुण गायलं की नाही गायलं? मला फूल वाहिलं की नाही वाहिलं? तू माझा भक्त झाला की नाही झाला? मग माझ्या भक्ताचे जो कोणी पाय पकडतो त्याला मी या लेव्हलला आणतो. दृष्टांत संपला. किती मार्मिक पण आहे. म्हणजे संतांच्या पायाचा आश्रय केल्यावर दुष्टाला सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद वर मिळतं. त्या काळात तर देवेंद्राच्या काळात का नसावं? हेही ज्यांना कळलं नाही ते रोजच्या रोज मंडपात प्रसादाला येत चला. टाळू नका पंगत. विठाल गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्लणीचे करी फळी भक्षी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे हरी गुणमाणी. एको श्लोक सांगतो ध्रुव व्याधस्या चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिरविदुरस्य यादवपतेरुग्रस किं पौरुषम उपजाया कमणीय रूपाधिकं किं तत्सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्ती प्रिय श्रीपतीही. परमात्मा भक्तीने वश होतो असा अभंगाचा निकष आपल्यासमोर मांडून एरंडी सारोळा या पवित्र माती तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद. परमार्थ इतका स्टडी करून करा, देखणा करा, अभ्यास करा. ओवी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची, तुकोबारायांची गाथा, नामदेवरायांची गाथा, नाथरायांचं भागवत, रामायण. भागवतातल्या रामायणातल्या कथा फक्त काही रंजनात्मक कथा नाहीत, त्या कथा आपल्यावर आहेत. उत्तानपाद राजा, काय उत्तानपाद? कसला राजा? कुठून आणला उत्तानपाद? उत्तानपाद हा जीव आहे आणि त्याला दोन धर्मपत्नीत, एक सुरुची आणि एक सुनीती. ह्या वृत्तीत आत्मदेव ब्राह्मण. कुठून आणला आत्मदेव? आत्मा वै पुत्र नामासी. आत्माच कोणी देव आहे. त्याची वृत्ती, तिचं नाव धुंधुली आणि त्याला विकार झाला धुंधुक्कारी. अशा साक्षेपी विचाराच्या कथा आणि चिंतनीय भूमिका येणाऱ्या कालखंडात लोकात पाहिजेत. असे जुनं मानाच, पण जुनं फार मानू नका. नाविन्यपूर्ण काहीतरी स्वीकारा. काला एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. म्हणजे काय? काला म्हणजे दीन दुबळा, वंचित, अपंग, अनाथ. शासनाची फॅसिलिटी जिथपर्यंत पोहोचत नाही अशा गरिबांच्या मुखात भरवलेला घास म्हणजे काला. हा व्यापक विचार येणाऱ्या कालखंडात अपेक्षित आहे. सप्ताह कराच, पण सप्त्यात ते 1.5 लाख रुपये जर कदाचित उरले तर गावातली एखादी पोरगी MBA करत असेल, BBA करीत असेल, तिला कॅम्प्युटर घ्यायचा असेल तर घेऊन द्या. सप्त्याचं फळ मिळेल तुम्हाला. एखादं पोरगं मेडिकल लाईनला तुमच्या गावातलं चाललंय आणि त्याला डोनेशनला 3 लाख रुपये कमी पडले, द्या ना सप्त्यातले, काही हरकत नाही. माझ्यासारखे कीर्तनकार आणूच नका,
परिसरातले महाराजांना 5-5 हजार रुपये द्या बिचारा त्यांना, उरलेले पैसे कामाला लावा, परमार्थ करा आणि समाजात समाज उपयोगी संस्था उभ्या करा. सप्ताचं फळ आहे हे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली